तुमच्या याच्यावरून असं वाटतंय की शिंदे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही आहेत, फक्त निवडणुकीचा चेहरा आहे. ते तुम्ही काही इन्फरन्स लावून माझ्या तोंडी टाकायचा प्रयत्न केला तरी मी थोडी बोलणार आहे. एवढा तर आता राजकारणात हुशार आहे ना मी, हेडलाईन काय द्यायची आणि काय द्यायची नाही एवढं तर मला समजतं. नाही, तुम्ही टाळलं तरी दादा आता काल एका वर्तमानपत्राला मुलाखतीत बोलले की आमचा मुख्यमंत्री ठरलेला नाहीये, आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाहीये, तो निवडणुकीनंतरच होईल. ते तुमचे एक महायुतीचे पार्टनर बोलले ते ठीक आहे. हा, पण ते जेव्हा ठरवायचं असेल, आज ठरवायचं, उद्या ठरवायचं, कधी ठरवायचं, याचा निर्णय हे दोन्ही नेते आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड घ्या. म्हणजे आता त्याचा अर्थ आम्हीच काढू की अजून काही ठरलं तुम्हाला जो नाहीये? काढायचा तुम्ही काढा, माझ्या तोंडी टाकू नका एवढंच माझी विनंती आहे. ठीक आहे. एक मी सुरुवातीलाच बोललो होतो की तुमचं नामकरण तुमच्या पक्षाने केलंय, तसं विरोधकही आजकाल तुमचं नामकरण करतात. आजकाल तर लिस्ट खूप मोठी होत चालली. म्हणजे त्यांनी औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमॅन, महाराष्ट्राचे खलनायक, महाराष्ट्रद्रोही, पेशवाईचे उत्तराधिकारी, रोज तुमचं एक नामकरण आहे. हिंदीमध्ये म्हणतात ना, मैं अपने आप को गौरवान्वित महसूस करता हूँ. अशी माझी स्थिती आहे की त्यांना सकाळी उठल्यावरही मी दिसतो, दुपारी मी दिसतो, रात्री जेवतानाही मी दिसतो, कदाचित झोपेत उठूनही त्यांना मीच दिसत असेन, कारण माझ्याशिवाय त्यांना काही सुचतच नाही. आता दिवस रात्र ते माझ्यावरच बोलतात आणि त्यांनी ठरवलेलंच आहे की देवेंद्र फडणवीसलाच टार्गेट करायचं. पण मी तुम्हाला एक सांगतो, त्यांनी कितीही टार्गेट केलं, कितीही, महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस काय आहे माहिती आहे. त्यांना असं वाटतं की माझी इमेज डॅमेज करून ते जनतेमध्ये त्या ठिकाणी काही मतं काढू शकतील. हे शक्य होणार नाही. बघा, त्यांनी मला कितीही दूषणं दिली, मला कितीही शिव्या दिल्या, माझ्या नावासमोर लागलेली जी कामं आहेत, जे विजन या महाराष्ट्राला मी दिलेलं आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्राचं मी केलेलं आहे, त्याच्यामध्ये माझ्याशी ते बरोबरीच करू शकत नाहीत. त्यांना जर विचारलं की वर्षानुवर्ष तुम्ही राज्य चालवलं, दाखवा तुम्ही काय केलं, ते उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे शेवटी त्यांना अशा प्रकारे डायव्हर्जनरी टॅक्टिक्स की देवेंद्रवर रोज आरोप करा, उठल्यापासून रात्रीपर्यंत आरोप करा, जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावर तर यांच्याशी कॉम्पिटिशनच करता येत नाही, यांच्याशी दुसऱ्या कुठल्याच मुद्द्यावर कॉम्पिटिशन करता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की यातनं मी एवढंच समजून घेतो की ते मला किती मोठा नेता मानतात हे यातनं स्पष्ट होतं. मी आजच